मंडळी, अजितदादांच्या निधनानं संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झालाय. त्यांच्या अकाली जाण्यानं सामान्य माणसाला देखील धक्का बसलाय. याच धक्क्यानं राष्ट्रवादी काँग्रेसमधील सर्वच नेते कार्यकर्ते अक्षरशः कोलमडून पडलेत. अजितदादांच्या आठवणी सांगताना त्यांना अश्रू अनावर झाल्याचं आपण सर्वांनी पाहिलं. या सगळ्यात धनंजय मुंडेंना अजितदादांच्या अपघाती निधनाची बातमी समजताच ते तात्काळ बीडहून बारामतीकडे रवाना झाले. प्रवासादरम्यान त्यांच्या एका निकटवर्तीय सहकार्यानं त्यांना फोन केला होता. यावेळी फोनवर बोलताना मुंडेंना आपला हुंदका आवरता आला नाहीये. दादांच्या निधनानंतर राजकीय आणि वैयक्तिक आयुष्यातील सर्वात मोठा आधारस्तंभ हरपल्याची भावना मुंडेंनी बोलून दाखवली. वडिलांच्या निधनानंतर दादांनी आपल्याला वडील नाही तसं कधी वाटू दिलं नाही. दादांनी वडिलांची जाणीव भरून काढली होती, अशा शब्दात व्यक्त होताना मुंडेंच्या भावनांचा बांध फुटला होता. त्यामुळे सॉरी, मी नंतर बोलेल असं म्हणत मुंडेंनी फोन ठेवला. प्रवासादरम्यानचा त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. मंडळी, अजितदादा आणि धनंजय मुंडे यांच्यातलं नातं काय होतं हे महाराष्ट्राला वेगळं सांगायची गरज नाहीये. अजितदादांच्या प्रत्येक निर्णयावर मुंडेंनी विश्वास टाकत खंबीर साथ दिली होती. तर मुंडेंच्या राजकीय संघर्षात दादा नेहमीच ढाल बनून उभे राहिले होते. दरम्यान धनंजय मुंडेंचे पीए प्रशांत जोशी यांनीही अजितदादांबद्दलची एक अशी आठवण सांगितली आहे ज्यामुळे दादांचं दातृत्व किती महान होतं त्याची प्रचिती आली आहे. अजितदादांच्या एका निर्णयानं सगळ्याच आमदारांच्या पीएचं आयुष्य कसं बदललं होतं. तसेच अमोल मिटकर यांनी अजितदादांची चप्पल का चोरली होती तो किस्सा नेमका काय आहे त्याची स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ आहे. नमस्कार, मी पूजा आणि आपण पाहताय दे दणका. अजितदादांच्या निधनानं महाराष्ट्राच्या राजकारणातील एक धगधगतं पर्व संपलं. प्रशासनावर मजबूत पकड असलेला कडक शिस्तीचा हा नेता आतून मात्र किती हळवा आणि माणुसकी जपणारा होता याचा प्रत्यय आम्हाला 2012 मध्ये आला, असं धनंजय मुंडेंचे पीए प्रशांत जोशी यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितलंय. त्यांनी मंत्रालयातील सर्व पीएच्या पगारवाढी संदर्भातल्या प्रश्नाचा एक अनुभव सांगितला. जोशी म्हणाले की त्यावेळी आम्ही आमदारांचे पीए म्हणून नुकतेच रुजू झालो होतो, पण केवळ 7,825 रुपये इतक्या तुटपुंच्या मानधनावर घर चालवणं अवघड होतं. पगारवाढीचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित होता, पण ही फाईल जेव्हा अजितदादांकडे गेली तेव्हा त्यांनी जे केलं ते केवळ दादाच करू शकतात, असं प्रशांत जोशी म्हणाले. त्यावेळी विधिमंडळाच्या लॉबीमध्ये सचिवांनी अवघ्या 2 ते 2,500 रुपयांचा पगारवाढीचा प्रस्ताव मांडला होता, पण तो प्रस्ताव ऐकताच अजितदादा त्यांच्या खास शैलीत कडाडले. दादा म्हणाले की अरे 10,000 काय होतं, ही पोरं कुठे जाणार, थेट 15,000चा प्रस्ताव द्या. आणि मग त्यानंतर एका क्षणात आमदारांच्या पीएनचा पगार दुप्पट झाला. पण त्याहून मोठी गोष्ट म्हणजे त्या निर्णयानं आम्हाला जगण्याचा आत्मविश्वास आणि कामाचा आत्मसन्मान मिळाला, असं प्रशांत जोशींनी म्हटलंय. पण मंडळी, दादांचं दातृत्व इथेच थांबलं नाही. पुढे काय घडलं तेही बघा. फडणवीस सरकारच्या काळात सुधीर भाऊ मुनगंटीवार यांनी आमदारांच्या पीएचं वेतन वाढवून 25,000 रुपये केलं होतं. पण त्यानंतर महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आलं आणि अजितदादांनी पगारवाढी संदर्भात पुन्हा पुढाकार घेत पीएचं वेतन 30,000 रुपये केलं. आता या सगळ्यात आणखी एक विशेष गोष्ट म्हणजे मागील वर्षांच्या अर्थसंकल्पात हे वेतन 40,000 रुपये करण्याचा अजितदादांचा ठाम मानस होता. या संदर्भातील सगळ्या प्रक्रिया सुद्धा पूर्ण झाल्या होत्या. या वर्षीच्या अर्थसंकल्पात ते नक्कीच प्रत्यक्षात उतरलं असतं, कारण दादा शब्दाचे पक्के होते. पण नियतीला काही वेगळंच मान्य होतं. या निर्णयाची अंमलबजावणी होण्याआधीच काळानं त्यांना आमच्यातून हिरावून नेलं. सामान्य माणसाच्या पोटाचा विचार करणारा, पदापेक्षा माणूस मोठा असं मानणारा नेता पुन्हा होणं कठीण आहे. दादा, तुमचे उपकार आमची पिढी कधीच विसरणार नाहीये. हजारों साल नरगिस अपनी बेनुरी पे रोती है, बड़ी मुश्किल से होता है चमन में दीदार पैदा. याचाच अर्थ असा की हजारो वर्ष निसर्ग वाट पाहतो तेव्हा कुठे अजितदादांसारखा कर्तृत्ववान माणूस जन्माला येतो. भावपूर्ण श्रद्धांजली दादा, अशा शब्दात आपल्या भावना व्यक्त करत प्रशांत जोशी यांनी अजितदादांना श्रद्धांजली वाहिली. मंडळी, दिलखुलास आयुष्य जगलेल्या दादांच्या आता फक्त आठवणी उरल्यात. त्यांच्या निधनानंतर थाय मोकलून रडताना आपण अमोल मिटकरी यांना सुद्धा पाहिलंय. दादा लय हुशार माणूस आहेत, ते वारले नाहीत. तुम्ही दादांची नाही तर चुकीची बॉडी या ठिकाणी आणली आहे, असं म्हणत मिटकरींनी हंबरडा फोडला होता. अजितदादांनी एका सामान्य कार्यकर्त्याला कसं मोठं केलं याची आठवण मिटकरींनी सांगितली. 6 वर्षांपूर्वी मी भाड्याच्या घरात राहायचो. एक दिवशी दादांचा मला फोन आला आणि त्यांनी मला सांगितलं तुला आमदार करायचंय. पण माझ्याकडे कोणतीच कागदपत्र नव्हती. तर दादांनी स्वतः वकील लावून ती तयार करून घेतली आणि मला विधान परिषदेवर आमदार केलं. आमदार झाल्यानंतर 5 वर्षांनी मी स्वतःचं घर बांधलं. वास्तुशांतीसाठी मी अजितदादांना आग्रहाचं निमंत्रण दिलं,
पण कामाच्या व्यापामुळे दादा येऊ शकले नाहीत. त्यामुळे मग मी देवगिरी बंगल्यावर गेलो आणि कुणालाही न सांगता दादांची चप्पल चोरून आणली. त्या चपलीची मी माझ्या घरात पूजा केली. ही आठवण सांगताना मिटकरींच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत होत्या. आता पुढे काय, असा प्रश्न जेव्हा माध्यमांनी मिटकरींना विचारला तेव्हा आता आमचा सेनापतीच आम्हाला सोडून गेलाय, आता ही लढाई कुणासाठी लढायची, आता आम्ही आमच्या तलवारी मॅन करून टाकल्यात, अशा शब्दात अमोल मिटकरींनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. मंडळी, कामाचा माणूस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अजित पवारांच्या जाण्यानं केवळ राष्ट्रवादी काँग्रेसचंच नाही तर महाराष्ट्राचं फार मोठं नुकसान झालंय. यापुढे राज्याचं राजकारण अजितदादांशिवाय होणार ही जाणीव अनेकांना वेदना देणारी ठरतीये.